हॅलो एव्हरीवन, वेलकम टू जीएलॉजी. बघा, आपण बँकिंग अवेअरनेस हा पोर्शन बघत आहे आणि बँकिंग अवेअरनेसचं हे आहे लेक्चर नंबर 6. आय थिंक 6 की 7th 6. तर या लेक्चरमध्ये आपण पेमेंट बँक, स्मॉल फायनान्स बँक आणि लोकल एरिया बँक याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स डिस्कस करणार आहोत, जे की आपल्याला एक्झाममध्ये विचारतात. आता या 4-5 दिवसामध्ये म्हणजे मागच्या 8 दिवसापासून आपला एक गॅप पडलेला आहे आणि या गॅपचं रिझन आहे. याचं रिझन असं आहे की मी माझे हेल्थचे थोडे इश्यूज झाले मध्ये, तर त्यामुळं मी लेक्चर रेकॉर्ड नाही करू शकलो. मध्ये संभाजीनगरला आलो होतो हॉस्पिटलसाठी आणि त्यामुळं लेक्चर नाही घेऊ शकलो. ओके, आता मी तुम्हाला एक सांगितलं होतं मागे की एक स्ट्रॅटजी सेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की जी एचा सेक्शन कसा अटेम्प्ट करायला पाहिजेत, जी एला कसं अप्रोच केलं पाहिजेत, जी ए हा कशा पद्धतीनं प्रिपेअर केला पाहिजेत, रिलेवंट सोर्सेस कुठले असले पाहिजेत किंवा कुठले सोर्सेस मी यूज केले होते आणि त्या सोर्सेसचा खूप जास्त फायदा मला झाला आणि माझे सगळे रिझल्ट आलेत. त्याच पद्धतीने तुमचेसुद्धा रिझल्ट यावेत यासाठी मी तुम्हाला एक लवकरच जीएलॉजी बाय सुदर्शन कराळे या चॅनलला तुम्हाला लवकरच एक लेक्चर मिळून जाईल, एक व्हिडिओ मिळून जाईल. त्यामध्ये जी ए हा कसा प्रिपेअर केला पाहिजेत, कशा पद्धतीने तुमचे अप्रोच असले पाहिजेत आणि सोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की रँडम लाईव्ह टेस्ट. हो, काय रँडम लाईव्ह टेस्ट, तुम्ही बरोबर ऐकताय, काय देणार मी, रँडम लाईव्ह टेस्ट. आणि आय थिंक भारतामध्ये फर्स्ट टाईम असं होईल की मी रँडम लाईव्ह टेस्ट कुठल्याही प्लॅटफॉर्मची, कुठलीही तुम्ही म्हणाल ती टेस्ट, कुठलाही प्लॅटफॉर्म रँडम जी एची लाईव्ह टेस्ट, ओके, आणि जेन्युइन लाईव्ह टेस्ट देणार. असं नाही की बाकीचे, म्हणजे असं वाटतंय की नेहमी कोणी रँडम लाईव्ह टेस्ट दिली तर ते बघूनच येते, असं मला वाटतंय किंवा जाणवलं आहे. आणि जाणवते म्हणजे याचं रिझन आहे की कळते, सरळ आपल्याला कळते की कुठला टीचर हे जी एचं लेक्चर किंवा जी एची टेस्ट बघून आला आहे. रँडम जर टेस्ट द्यायची असेल तर रँडम द्या, काय म्हणतो, कुठलाही टीचर असो टेस्ट द्यायची असेल तर एकदम रँडम द्या. सर तुम्ही देणार का, तर हो मी नक्की देणार. तुम्ही सांगा, टेस्ट ओपन करा, ऑलिबोर्ड प्लॅटफॉर्म, ऑलिबोर्ड घ्या, प्लॅटफॉर्म अड्डा घ्या, प्लॅटफॉर्म गाईडली घ्या, प्लॅटफॉर्म टेक्स्टबुक घ्या, गाईडली प्लॅटफॉर्म स्मार्ट किडा घ्या, यातला कुठलाही प्लॅटफॉर्म घ्या किंवा याच्या व्यतिरिक्त जे काही प्लॅटफॉर्म असतील ते कुठलेही प्लॅटफॉर्म घ्या आणि त्या प्लॅटफॉर्मला मी तुम्हाला लाईव्ह रँडम जी एची टेस्ट देऊन दाखवणार. कुठली, मेन्सची जी एबद्दल, की जी एमध्ये नेमकं आपण जे जी एला प्रिपेअर करतो तर त्यामध्ये कुठला पोर्शन महत्त्वाचा जास्त आहे, कुठल्या पोर्शनवर जास्त क्वेश्चन येऊ शकतात, किंवा मी जेव्हा तुम्हाला आपल्या जीएलॉजी बाय सुदर्शन कराळे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर कुठल्या प्रकारचे क्वेश्चन टाकतो किंवा कुठल्या प्रकारचे न्यूज त्याच्यामध्ये टाकतो, तर ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार. आता पॉसिबल नाही डेली करंट अफेअरचे लेक्चर घेणार नाही, तर ते पण आपण चालू केलं असतं. मी वर्किंग कॅन्डिडेट आहे आणि वर्किंग कॅन्डिडेट असल्याकारणाने मला लवकर सुट्टी बँकमधून होत नाही आणि त्या कारणाने मला ते पॉसिबल होत नाही की लेक्चर डेली न्यूज म्हणजे PPT तयार करा आणि त्याला प्रिपेअर करून लेक्चर घ्या. तर एवढं सारं होत नाही, ते जास्त सेक्टिव्ह होऊन जातं. त्यामुळं तुम्हाला मी हे सिरीज प्रोव्हाइड करतो. या सिरीजच्या माध्यमातून सोर्सेस कुठले यूज करायचे, रँडम लाईव्ह मॉक टेस्ट पण देऊन दाखवणार, जेणेकरून काय होईल की माझा अप्रोच काय असतो. आता बघा, मी सांगतो तुम्हाला, जवळपास 29 नोव्हेंबर तेव्हापासून मी जी ए केलेलं नाही. 29 नोव्हेंबरपासून मी जी ए केलेलं नाही आणि स्टील मी तुम्हाला जी एच्या लाईव्ह मॉक टेस्ट देऊन दाखवणार, म्हणजे रँडम लाईव्ह मॉक टेस्ट कुठल्याही प्लॅटफॉर्मची. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा की मी कसं अप्रोच करतो, क्वेश्चन कसे टॅकल करतो, कुठल्या क्वेश्चनला कसं टॅकल करतो, ऑप्शन इलिमिनेशननं कसं जातो, ह्या गोष्टी कशा करतो हे तुम्ही ऑब्झर्व करा आणि तिथून तुम्ही शिका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुमच्यासाठी एक अनाऊन्समेंटच करणार आहे. अनाऊन्समेंट म्हटल्यापेक्षा एक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये सर्व गोष्टी सांगेल की कशा पद्धतीने काय करायचं आहे, त्याच्यामध्ये अप्रोच कसा असला पाहिजे, सर्व म्हणजे सोर्स, अप्रोच, गव्हर्नमेंट स्कीम किंवा कुठल्या टॉपिकला जास्त फोकस केला पाहिजे, कुठले सेगमेंट तुम्ही डिवाइड केले पाहिजेत, कशा पद्धतीने स्टडी केला पाहिजे, कितीचा स्टडी केला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी ज्यामध्ये आपण डिस्कस करूयात. ओके, तर चला मग आपण आजच्या लेक्चरला जास्त वेळ न वाया घालवता आपलं लेक्चर स्टार्ट करूयात. आणि जर समजा तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल, फर्स्ट टाईम आपले लेक्चर बघत असाल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आता मी काय करतो, आपण याच्या अगोदर
काय बघितलं होतं, पेमेंट बँकबद्दल बघितलं होतं आणि मला असं वाटतं काही पोर्शन आपला पेमेंट बँकबद्दल डिस्कस करायचा बाकी होता. तर आपण काय करूयात, तर ते जे डिस्कस करायचं आहे ते बाकी होतं ते आपण एकदा डिस्कस करूयात आणि काही त्याला कनेक्टिंग जे आहेत कन्सेप्ट आहेत ते कनेक्टिंग कन्सेप्ट आहेत, म्हणजे याच्यामध्येच आलेले आहेत जे आपण कंटेंट तयार केलेलं आहे त्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत. तर ते कन्सेप्ट आपण बघूयात, म्हणजे जेणेकरून काय होईल की ते कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि पेमेंट बँक, स्मॉल फायनान्स बँक, लोकल एरिया बँक हा पण कन्सेप्ट क्लिअर होईल. मग आपलं काय होईल की बँक जे आहे, जे स्ट्रक्चर होतं इंडियन बँकिंग फायनान्शियल इंडियामध्ये बँकिंगचं स्ट्रक्चर होतं ते कसं होतं किंवा कसं आहे किंवा कसं वर्क करतं, तर आपण या बँकपर्यंत पोहोचलो तर आपलं ते कंप्लीट होऊन जातं आणि त्यानंतर मग आपण मेन मुद्द्याला हात घालूयात, मेजर पोर्शन कव्हर करूयात जे की आपल्याला एक्झाममध्ये पण विचारतात, इंटरव्ह्यूमध्ये पण विचारतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असा तो कन्सेप्ट जेव्हा तुम्ही बँकमध्ये एंटर व्हाल किंवा जॉईन कराल त्यावेळेला तुमच्यासमोर ते कामाला तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम जाणार नाही की बाबा हा कन्सेप्ट जो आहे तुम्ही ऐकला नाही किंवा मी याच्याबद्दल अवेअर नाही किंवा मला या कन्सेप्टबद्दल काही माहिती नाही. रॅन्डम तुम्हाला कोणी काही विचारलं तर तुम्हाला ते नॉलेज असलं पाहिजे की नाही मला हे माहिती आहे आणि हे कशा पद्धतीने वर्क करते हे पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे. ओके, तर चला मग आपण स्टार्ट करूयात आपल्या लेक्चरला. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक मी आतापर्यंत कधी तुम्हाला म्हणतो नाही की कुठल्या लेक्चरमध्ये सांगितलं नाही की आपलं हे चॅनल आहे GA लॉजी बाय सुदर्शन कराळे. याची टेलिग्रामची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून टाकतो आणि तुम्ही ते जर तुम्ही आपल्या या टेलिग्राम चॅनलला आत्तापर्यंत जॉईन नसाल तर तुम्ही जॉईन होऊन जा. मी त्यामध्ये रेग्युलरली कंटेंट टाकत असतो, अपडेटेड कंटेंट टाकत असतो, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट टाकत असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं कंटेंट जे असते अप टू द मार्क असते आणि एक्झाम रिलेव्हंट असते. ओके, ते सर्व तुम्हाला या ग्रुपवर मिळून जाईल. तर हे चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. याची जी लिंक आहे ती मी आपल्या ग्रुपच्या आपल्या चॅनलच्या म्हणजे हा जो व्हिडिओ आहे याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून टाकतो. ओके, तर चला मग आपण स्टार्ट करूयात आपल्या लेक्चरला. ओके, बघा या लेक्चरमध्ये काही पॉईंट्स आहेत किंवा काही हे जे स्लाईड आहे किंवा मी PPT बनवली आहे या PPTमध्ये थोडासा पोर्शन हा जो आहे तो कट होतोय. कशामुळं? या कॅमेरामुळं. मग मी काय करतो, तुम्हाला डिस्टर्ब झालं नाही पाहिजे, तुमच्यापर्यंत सर्व कंटेंट व्यवस्थित पोहोचलं पाहिजे, तर त्यासाठी मी काय करतो आपला व्हिडिओ जो आहे तो ऑफ करून टाकतो आणि मी तुम्हाला शिकवतो. ओके, चालेल. चला मग बघूयात. आपण यामध्ये पेमेंट बँक बघितलं होतं, आपण याच्या अगोदर स्मॉल फायनान्स बँक बघितलं होता. स्मॉल फायनान्स बँकचा पर्पज काय, पेमेंट बँकचा पर्पज काय, प्रायव्हेट बँकचा पर्पज काय, किंवा वेगवेगळ्या बँक ज्या आहेत, लोकल एरिया बँक काय, पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, याचा पर्पज काय हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. आता मी काय करतो यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला एक हलकंसं रिव्हिजन करून देतो आणि त्यानंतर मग आपण एकदम क्रिस्टल क्लिअर याचा दोघांचा डिफरन्स बघूयात. कुठल्या बँक, एक आहेत स्मॉल फायनान्स बँक आणि दुसरे आहेत पेमेंट बँक्स. ओके, तर बघा ओरिजिन किंवा रेग्युलेशन, तर बघा इस्टॅब्लिश ऑन द रिकमेंडेशन ऑफ नचिकेत मोर कमिटी. कुठली कमिटी होती, तर ती होती नचिकेत मोर कमिटी. कुठल्या बँकसाठी? पेमेंट बँकसाठी. सर जी कमिटी होती कुठल्या बँकसाठी? स्मॉल फायनान्स बँकसाठी. कुठली होती? उषा थोरात कमिटी. कुठली? उषा थोरात कमिटी. उषा थोरात कमिटी मी काय म्हटलं होतं, उषा कशी आहे, उषा अज्युम करा की उषा माझी काय आहे, सिस्टर आहे आणि ती कशी आहे, स्मॉल आहे. उषा काय कोण आहे, माझी सिस्टर आहे, आपली सिस्टर आहे आणि ती कशी आहे, स्मॉल आहे. एवढं सिंपल आहे लक्षात ठेवणं. कमिटी कुठली आहे? उषा थोरात कमिटी. सर आता हे तुम्ही का सांगताय, असे कॅन्डिडेट आहेत किंवा बरेच सारे स्टुडंट आहेत, आपण काय करतो रट्टा मारायचा प्रयत्न करतो आणि ते लक्षात राहत नाही आणि याच्यामध्येच कन्फ्युजन होऊन जाते आपलं की स्मॉल फायनान्स बँकची कमिटी कुठली आहे आणि पेमेंट बँकची कमिटी कुठली आहे. म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो की उषा कोण आहे, आपली छोटी बहीण आहे, स्मॉल आहे म्हणून स्मॉल फायनान्स बँक. ओके, स्मॉल फायनान्स बँकसाठी कुठली कमिटी होती तर ती होती उषा थोरात कमिटी. ओके, आणि जे आहे पेमेंट बँकसाठी ती आहे नचिकेत मोर कमिटी. कुठली? नचिकेत मोर कमिटी. यांना लायसन्सिंग प्रोव्हाइड केले जाते. सेक्शन 22 म्हणजे जो काही सेक्शन आहे 22nd सेक्शन आहे कशाचा? BRA ॲक्ट, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या अंतर्गत यांना 1949च्या अंतर्गत जे काही 22वा सेकंड म्हणजे 22nd शेड्यूल आहे किंवा सेक्शन आहे त्याच्या अंतर्गत ह्या वेगवेगळ्या बँकांना RBI काय करत असते, लायसन्स प्रोव्हाइड करत असते. सर अजून एक होता कुठला? RBI ॲक्ट. कुठला होता? RBI ॲक्ट. याच्या अंतर्गत 22nd शेड्यूल जो आहे किंवा सेक्शन जो आहे त्याच्या अंतर्गत RBIच्या
RBI ॲक्ट 1934च्या अंतर्गत जो काही 22वा सेक्शन आहे त्याच्या अंतर्गत RBI काय करत असते, त्याच्या माध्यमातून RBI काय करत असते, करन्सी इश्यू करत असते किंवा नोटा छापत असते. काय नोटा छापण्याचं काम कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत केलं जातं, तर RBI ॲक्ट 1934च्या 22व्या सेक्शनच्या अंतर्गत. ओके, आय होप तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन झालेलं नसेल. ओके, म्हणजे कन्फ्युजन तुम्हाला झालं नाही पाहिजे. RBI ॲक्ट वेगळा, त्याच्या अंतर्गत करन्सी इश्युअन्स, आणि BRA ॲक्ट बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 22nd शेड्यूल, त्याच्या अंतर्गत काय लायसन्सिंग प्रोव्हाइड केलं ते. हे मोस्ट ऑफ द टाइम पेपरला विचारलं जातं काय की RBI बँकांना लायसन्स प्रोव्हाइड करते, तर ते कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत प्रोव्हाइड केले जाते, तर तो सेक्शन आहे BRA ॲक्ट 1934 त्यातल्या 22nd सेक्शन. ओके, ह्या ज्या आहेत ह्या कंपनीज आहेत, मग कंपनीज किंवा ऑर्गनायझेशन आहेत, ह्या रजिस्टर्ड आहेत कुठल्या, कंपनीज ॲक्ट 2013. मी तुम्हाला दोन प्रकारचे कंपनी ॲक्ट सांगितले, एक आहे 2013 हा न्यूवाला आहे, आणि एक आहे 1956. काय 1956 म्हणजे ज्या जुन्या कंपनी होत्या, ज्या जुन्या कंपनीज इस्टॅब्लिश झाल्या त्या रजिस्टर्ड आहेत कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत, तर 1956 कंपनीज ॲक्ट 1956च्या अंतर्गत, आणि ज्या नवीन आहेत त्या 2013 कंपनीज ॲक्ट 2013 याच्या अंतर्गत काय आहेत, रजिस्टर आहेत. ओके, आता ह्या काय करतात, पेमेंट बँक ज्या आहेत त्या डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात. काय डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात, ह्या काय करतात, फक्त आणि फक्त डिमांड डिपॉझिट. सर डिमांड डिपॉझिट आणि बघा कन्सेप्ट सांगतो कसा आहे, व्यवस्थित सांगतो, सर्व एकदम प्रॉपर आणि व्यवस्थितपणे तुमचं क्रिस्टल क्लिअर होईल. ओके, बघा बँकमध्ये दोन प्रकारचे डिपॉझिट असतात. एक आहे डिमांड डिपॉझिट, एक आहे टाइम डिपॉझिट किंवा ज्याला आपण टर्म डिपॉझिट सुद्धा म्हणतो. ओके, टाइम डिपॉझिट किंवा टर्म डिपॉझिट सुद्धा याला आपण म्हणत असतो. ओके, बरं. आता अगेन डिमांड डिपॉझिटमध्ये अगेन दोन टाईप आहेत. कुठले, करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट. करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट. आता टाइम डिपॉझिट अगेन टू टाईपचे आहेत. कुठले, FD म्हणजे फिक्स डिपॉझिट, आणि एक आहे रिकरिंग डिपॉझिट. काय रिकरिंग डिपॉझिट. ओके, हे वेगवेगळे चार प्रकारचे म्हणजे डिपॉझिट आहेत. म्हणजे दोन प्रकारचे, मेनली दोन प्रकारचे आहेत, डिमांड डिपॉझिट आणि टाइम डिपॉझिट किंवा आपण त्याला टर्म डिपॉझिट सुद्धा म्हणतो. बरं, आता बघा सर, आता हे डिमांड डिपॉझिट म्हणजे नेमकं काय. डिमांड डिपॉझिट म्हणजे कासा म्हणतो आपण त्याला, कासा. काय कासा, करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट. डिमांड डिपॉझिटमधले कुठले कुठले डिपॉझिट येतात, तर करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट. डिमांड ॲज पर युअर डिमांड. आता तुम्हाला जेव्हा लागलं तेव्हा तुम्हाला पैसे काढायचे. आता समजा तुम्हाला मेडिकलसाठी पैसे लागले, तुम्ही म्हणजे मेडिकेशनसाठी पैसे लागले, किंवा बाहेर कुठं एखादा प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये पैसे खर्च करायचे. म्हणजे जेव्हा तुम्हाला लागेल ॲज पर युअर रिक्वायरमेंट, तुम्हाला जेव्हा तुमची डिमांड असेल किंवा तुम्हाला जेव्हा पैसे काढायचे, जेव्हा तुमच्या मनात आलं की मला आता पैसे काढायचे किंवा एखादं बिल पे करायचं किंवा शॉपिंग करायची किंवा काही पण कुठल्याही प्रकारचे विड्रॉल करायचं आहे, तर आपण कुठलं अकाउंट काढत असतो, एक सेव्हिंग अकाउंट. कुठलं, सेव्हिंग अकाउंट. म्हणजे आपले पैसे त्याच्यामध्ये बचत खातं म्हणतो आपण त्याला, बचत खातं. तर त्याच्यामध्ये आपले पैसे जमा झालेले असतात किंवा आपण सेव्ह केलेले असतात. मग आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण ते काय करतो, पैसे काढतो, त्याला आपण काय म्हणतो, सेव्हिंग अकाउंट. तसेच त्याच पद्धतीनं हे करंट अकाउंट सुद्धा आहे. आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण पैसे ट्रान्सफर करतो आणि पैसे विड्रॉल करतो, पैसे डिपॉझिट करतो, त्याला आपण करंट अकाउंट म्हणतो. सर मग आता हे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये फरक काय. करंट अकाउंट हे बिझनेस पर्पजसाठी असतं. स्पेसिफिकली हे बिझनेस पर्पजसाठी असतं. बिझनेसमॅन लोक हे याला काढत असतात, कारण यांना मोठे मोठे ट्रान्झॅक्शन करायचे असतात. मोठ्या म्हणजे एकदम बल्कमध्ये डिपॉझिट करतात. ते खूप मोठ्या पद्धतीचे अमाऊंट त्याच्यामध्ये डिपॉझिट करतात, खूप मोठ्या प्रकारे विड्रॉल करतात. त्यांचे ट्रान्सफर मोठे मोठे असतात. RTGSने भरपूर प्रमाणात व्यवहार हे करत असतात. म्हणून हे स्पेशली हे डिझाईन केलेलं असतं बिझनेस पर्पजसाठी. कुठलं अकाउंट, करंट अकाउंट. बरं, सेव्हिंग अकाउंट म्हणजे कुठलं अकाउंट. आता करंट अकाउंट जे आहे याला ट्रान्झॅक्शनची लिमिट नसते.
याला ट्रान्झॅक्शनची लिमिट नसते. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये कितीही अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन करू शकता. म्हणजे कितीही ट्रान्झॅक्शन तुम्ही याच्यामध्ये करू शकता. कुठल्या अकाउंटमध्ये? करंट अकाउंटमध्ये. सेव्हिंग अकाउंटमध्ये काय? सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्हाला लिमिटेड ट्रान्झॅक्शन असतात. काय? लिमिटेड ट्रान्झॅक्शन असतात. म्हणजे एक स्पेसिफिक लिमिट असते. तेवढे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर किंवा विड्रॉलची एक लिमिट असते, तेवढी लिमिट झाल्यानंतर तुम्ही पैसे काढू शकत नाही या अकाउंटमधून. कुठल्या? सेव्हिंग अकाउंटमधून. तेच जर का इन केस ऑफ करंट अकाउंट तुम्ही कितीही पैसे काढू शकता, कितीही ट्रान्झॅक्शन करू शकता. ओके बरं. आता हे झालं करंट अकाउंट, हे झालं सेव्हिंग अकाउंट. आता तुम्हाला जेव्हा गरज होती तुम्ही ते पैसे काढले, जेव्हा गरज होती तुम्ही पैसे त्यामध्ये टाकले, तर त्याला काय म्हटलं आपण? डिमांड डिपॉझिट. त्याला काय म्हटलं आपण? डिमांड डिपॉझिट. ओके. त्याच्यामध्ये कुठला आला? करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट. आता तुम्हाला एक्झाममध्ये एक क्वेश्चन विचारतात, हा बँकेला कासा रेशो नावाचा एक कन्सेप्ट आहे. कासा रेशो नावाचा एक काय कन्सेप्ट आहे. बँकेला कासा रेशो हा किती पर्सेंट, मिनिमम किती पर्सेंट पाहिजे किंवा प्रॉफिटेबल असतो, तर तो असतो बघा 40%. ओके. म्हणजे जेव्हा एखादी बँक आहे त्या बँकमध्ये कासा रेशो जर 40% असेल तर त्या बँकचं फायनान्शियल मॅट्रासेस जे म्हणतो आपण किंवा फायनान्शियल हेल्थ जी म्हणतो ती स्ट्रॉंग असते. काय? ती स्ट्रॉंग असते. म्हणजे कुठल्याही प्रकारचा डिफॉल्ट किंवा कुठल्याही प्रकारचे बँकअप होणं म्हणा किंवा डिफॉल्ट करणं म्हणा, हे या बँकमध्ये तेवढेसे चान्सेस कमी होतात. म्हणजे जर का कासा रेशो हा मिनिमम 40% असेल तर त्या बँकला प्रॉफिटेबल कन्सिडर केले जाते. त्या बँकचं जे फायनान्शियल हेल्थ आहे याच्यावरून आपल्याला समजते की त्या बँकेची जी फायनान्शियल हेल्थ आहे ती चांगली आहे. तर तुम्हाला विचारतील मिनिमम कासा रेशो हा किती असला पाहिजे, तर तो 40% असला पाहिजे. ओके बरं. आता हे झालं आपलं डिमांड डिपॉझिट बद्दल. आता एक आहे टाइम डिपॉझिट. FD करतो आपण. काय? FD करतो. काय करतो आपण? आता सध्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 400 दिवसाची एक योजना चालू आहे. म्हणजे 400 दिवसची, म्हणजे 13 महिन्याची एक योजना आहे. ज्याच्यामध्ये 6.65% याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट आहे. आणि ते जर का सिनियर सिटीजन असतील तर त्याला 7.10% रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. मग काय करतो आपण? याच्यामध्ये पैसे टाकतो आणि पर्टिक्युलर टायमासाठी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष असं त्याचा आता व्हॅरी करते ते. आता ही एक आमच्या बँकमध्ये स्कीम आहे. वेगवेगळ्या बँकनुसार व्हॅरी करते की किती बँकची 444 दिवस, 360 दिवस असे वेगवेगळ्या प्रकारचे जे डिपॉझिट म्हणजे फिक्स डिपॉझिटचे काही स्कीम आहेत ते लॉन्च करतात. पण आता माझ्या बँकमध्ये 400 दिवसाची आहे किंवा वेगवेगळे असू शकतात. 1 वर्षाची, 2 वर्षाची, 3 वर्षाची किंवा आपल्या मर्जीप्रमाणे मॅक्झिमम 10 इयर. किती? मॅक्झिमम 10 इयर. म्हणजे मिनिमम किती? मिनिमम जी FD आहे ती आपण 7 दिवस करू शकतो. मिनिमम 7 दिवस आपण FD करू शकतो. मॅक्झिमम जी आहे ती आपण 10 इयर करू शकतो. किती? 10 इयर्स. ओके. आणि रिकरिंग डिपॉझिट हे मला वाटते मिनिमम 6 मंथचं असतं. मिनिमम डिपॉझिट 6 मंथचं असतं आणि मॅक्झिमम हे 10 इयर्सचं असतं. मॅक्झिमम हे सुद्धा 10 इयर्स असतं. आता याच्यामध्ये आपण पैसे टाकतो पर्टिक्युलर टायमासाठी आणि ते मॅच्युअर झाल्यानंतर आपण सगळी अमाऊंट काढून घेतो. याला फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट. समजा तुम्ही एका वर्षासाठी 1 लाख रुपये टाकले आणि एका वर्षानंतर आले तर तुम्हाला तुम्ही सिनियर सिटीजन आहात तर मग 7.1% रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल आणि 1,07,100 रुपये तुम्हाला मिळतील. ओके. तर अशा पद्धतीने हे आहे फिक्स डिपॉझिट FD. एक RD असते आपल्याला मंथली. म्हणजे जसं आपला बिझनेस आहे, आपला छोटा मोठा बिझनेस आहे, आपण महिन्याला आपले 1,000 रुपये आपल्याकडे 1,000-2,000 रुपये आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत किंवा आपला बिझनेस तेवढासा जास्त मोठा नाही. मग आपण काय करतो की याला महिन्याला RD काढतो. यामध्ये 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये रिकरिंग म्हणजे प्रत्येक महिन्यात यामध्ये थोडी अमाऊंट यामध्ये जमा करत राहतो. त्याला आपण रिकरिंग डिपॉझिट म्हणतो. बरं. आता आय होप सर तुम्ही हे डिपॉझिट का बरं सांगितलं. आता आपला महत्त्वाचा पॉईंट काय होता की डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करते कुठली बँक? पेमेंट बँक. टाइम डिपॉझिट ॲक्सेप्ट करत नाही. कोण? पेमेंट बँक. बघा काय सांगितलं. डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करते, पेमेंट ॲक्सेप्ट करत नाही. NRI नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया जर का असेल म्हणजे भारताचा नागरिक नसेल तर त्याला त्या बँकमध्ये डिपॉझिट परमिटेड नाही. म्हणजे तो कॅन्डिडेट भारताच्या बाहेरचा आहे, दुसऱ्या देशाचा आहे आणि तो पेमेंट बँकमध्ये डिपॉझिट करतो तर त्याला तिथं परमिशन नाही. त्याला डिपॉझिट त्या बँकमध्ये करता येत नाही. कुठल्या बँकमध्ये? पेमेंट बँकमध्ये. मॅक्झिमम डिपॉझिट पर कस्टमर किती आहे? 2 लाख. तुम्ही जास्तीत जास्त याची लिमिट किती आहे? सिलिंग लिमिट आहे 2 लाखाची. म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त तुम्ही याच्यामध्ये या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकत नाही. ओके बरं. त्यानंतर कार्ड सर्व्हिसेस. आता हे डेबिट कार्ड इश्यू करू शकतात. कोण? पेमेंट बँक डेबिट कार्ड इश्यू करू शकतात. डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात म्हणजे काय? आता सेव्हिंग अकाउंट आहे, करंट अकाउंट आहे, मग ऑफकोर्स ते ATM कार्ड इश्यू करू शकतात, डेबिट कार्ड इश्यू करू शकतात आणि डेबिट कार्ड ते इश्यू करतात. सर आता यांना काय असते? लेंडिंग प्रोहिबिटेड असते. लेंडिंग प्रोहिबिटेड म्हणजे काय? लेंडिंगच्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ते कॅरी आउट करू शकत नाही. म्हणजेच लोन्स आणि ॲडव्हान्सेस हे देत नाहीत. लोन्स आणि ॲडव्हान्सेसच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या बँकमध्ये अवेलेबल नाहीत. मग ते
दे कॅन नॉट इश्यू क्रेडिट कार्ड ॲज वेल. म्हणजे काय करतात ते क्रेडिट कार्ड पण इश्यू करू शकत नाही. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? क्रेडिट कार्ड हे एक लोन आहे, ही एक लोन फॅसिलिटी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्समध्ये काय मिळते? आपल्याला पैसे मिळतात जे आपण आपल्या बँकच्या अकाउंटला पैसे नसताना सुद्धा आपण हे क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर आपण ते शॉपिंग करू शकतो, म्हणजे आपण ते यूज करू शकतो, आहे की नाही. मग हे जे आहे क्रेडिट कार्ड, हे क्रेडिट कार्ड सुद्धा ते इश्यू करू शकत नाही, कारण ते लेंडिंग ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. ते फक्त आणि फक्त काय करू शकतात? डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात आणि त्यामुळे ते डेबिट कार्ड इश्यू करू शकतात. ओके. ते अजून काय करू नाही शकत? सबसिडी सेटअप नाही करू शकत. कॅन नॉट अंडरटेक लेंडिंग ॲक्टिव्हिटी, म्हणजे ते लोन्स आणि ॲडव्हान्सेस कॅरी आउट करू शकत नाहीत. त्यासोबत माइलस्टोन काय आहेत, ग्रोथ काय आहेत हे बघूयात. बघा फायनान्शियल नॉर्म्स काय. पेड अप कॅपिटल यांचं किती आहे? 100 करोडाचं पेड अप कॅपिटल आहे आणि इन केस ऑफ स्मॉल फायनान्स बँक ते 200 करोडाचं आहे इनिशियल कॅपिटल किंवा पेड अप कॅपिटल म्हणतो आपण त्याला. जर का पेमेंट बँकचा विचार केला तर 100 करोडचा आहे आणि स्मॉल फायनान्स बँकचा विचार केला ते 200 करोडाचं पेड अप कॅपिटल आहे. बरं. त्यानंतर कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा 15% आहे. तिकडे सुद्धा 15% आहे, या बँकला सुद्धा 15% आहे. सध्या नेमकं कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणजे काय? किंवा यालाच कॅपिटल टू रिस्क वेटेड असेट रेशो पण होतो. काय? कॅपिटल टू रिस्क वेटेड असेट रेशो पण आपण त्याला CRAR पण त्याला आपण म्हणत असतो, क्रार. ओके. कॅपिटल टू रिस्क वेटेड असेट रेशो. ओके. त्याला कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा 15% मेंटेन करावा लागतो. त्यानंतर मेंडेटरी लिस्टिंग. समजा आता ही एंटिटी इस्टॅब्लिश झाली, 100 करोडाचं त्याचं पेड अप कॅपिटल होतं आणि त्यांनी 5 वर्ष काम केलं, तर 5 वर्षानंतर त्यांचं जे कॅपिटल आहे किंवा त्यांची नेटवर्थ आहे ती किती झाली? 500 करोड झाली. ॲज सून ॲज दे रीच देअर नेटवर्थ 500 करोड, त्यांना काय करावं लागतं? त्यांना जे स्टॉक एक्सचेंज आहेत किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणा किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणा, त्याच्यावर लिस्टिंग ही कंपल्सरी आहे किंवा मेंडेटरी आहे. ओके. किती महिन्यामध्ये? तर विदिन 2 इयर्स. किती? विदिन 2 इयर्स. स्मॉल फायनान्स बँकला 2 महिन्यामध्ये होतं, याला 2 वर्षाच्या आत त्याला म्हणजे 100 करोडावरून त्यांची नेटवर्थ ही 500 करोड जशी बनते किंवा जशी ते 500 करोडाची नेटवर्थ अचीव करतात त्या टायमाला त्यांना स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग करणं हे मेंडेटरी असते 2 वर्षाच्या आतमध्ये. ओके. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये 74% FDI परमिशिबल आहे. बरं. किती? 74%. पण 49% जे आहे ते ऑटोमॅटिक रूट थ्रू. सर ऑटोमॅटिक रूट काय? म्हणजे एक समजा आता ही एंटिटी आहे कुठली? बघा, एक एअरटेल पेमेंट बँक आहे. एअरटेल पेमेंट बँक आहे समजा आणि USAची एखादी कंपनी आहे, ती या एअरटेल पेमेंट बँकमध्ये काय करते? त्यांना शेअर होल्डिंग घ्यायची किंवा त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची. मग ते किती पर्सेंटपर्यंत करू शकतात? 74% शेअर होल्डिंग घेऊ शकतात. बरं. मग शेअर होल्डिंग घेताना त्यांना 49% कुठल्याही RBIचं अप्रुव्हल लागत नाही किंवा गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल लागत नाही. ते डायरेक्टली त्या कंपनीमध्ये एअरटेल पेमेंट बँकमध्ये डायरेक्टली ते काय करू शकतात? 49% शेअर घेऊ शकतात. बरं. मग तो झाला ऑटोमॅटिक रूट. म्हणजे ऑटोमॅटिक रूटच्या थ्रू किती? त्याला कुठलीही परमिशन लागत नाही. ऑटोमॅटिक रूट म्हणजे काय? त्यांना कुठलीही परमिशन 49% शेअर त्याच्यामध्ये घेण्यासाठी लागत नाही. जेव्हा त्यांना 49%पेक्षा जास्त म्हणजे त्यांना 50%, 51%, 52% ते 74%पर्यंत शेअर घ्यायचं असतील तर मग तेव्हा त्यांना गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल लागते. ओके. तो FDI किती परमिशिबल आहे? तर 49%. टोटल जर FDIचा विचार केला तर तो आहे 74% इलिजिबल आहे म्हणजे परमिशिबल आहे आणि जर ऑटोमॅटिक रूट थ्रू गेले तर 49%पर्यंतच परमिशिबल आहे. ओके. बरं. आता हे झालं ऑल अबाउट पेमेंट बँक. आता काहीच्या मनामध्ये डाऊट असतील की सर तुम्ही हे सांगितलं, आता आमच्या मनामध्ये एक क्वेश्चन आला किंवा एक डाऊट आला, आता जर ही बँक कुठली पेमेंट बँक्स लेंडिंग ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करू शकत नाही, लेंडिंग करू शकत नाही, त्यानंतर यांच्याकडं टर्म डिपॉझिट नाही आणि जे काही आहे डिमांड डिपॉझिट जे काही आहे डिमांड डिपॉझिट त्याच्यामध्ये सुद्धा लिमिट आहे, कॅप आहे, सिलिंग आहे. किती लाखाची? मॅक्सिमम 2 लाख. मॅक्सिमम 2 लाख. मग सर आता ह्या ज्या बँक्स आहेत पेमेंट बँक्स ह्या बिझनेस कशा करतात असा तुम्हाला क्वेश्चन पडला असेल आणि ऑब्वियस आहे की हा जो क्वेश्चन आहे तो पडायला पाहिजे. ओके. थोडासा विचार करा. ऑब्वियस आहे ना की पेमेंट बँक्स आहेत, लेंडिंग ॲक्टिव्हिटी जमत नाही म्हणजे लोन्स अँड ॲडव्हान्सेस देऊ शकत नाही म्हणजे लेंडिंग ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करू शकत नाही. याचा अर्थ तिथला जो प्रॉफिट आहे तो यांना येत नाही.
सोबत टर्म डिपॉझिट याच्यामध्ये अलाव नाही, किंवा म्हणजे टर्म डिपॉझिट आपण या बँकमध्ये करू शकत नाही. मग तिथून पण त्यांना डिपॉझिटचा जो काही पैसा असतो तो मिळणार नाही. फक्त आणि फक्त ते काय करतील, डिमांड डिपॉझिट म्हणजे सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटमध्ये, आणि तो सुद्धा मॅक्झिमम 2 लाखाची लिमिट आहे. बरं, मग आता सर हा बिझनेस कशा करतात किंवा प्रॉफिट कशा कमवतात? तर बघा, ह्या बँक काय करतात, कुठल्या पेमेंट बँक, हे जे डिपॉझिट आहे कुठलं, हे जे डिपॉझिट आहे त्यांच्यामध्ये आलेले हे 2 लाखापर्यंत भरपूर त्यांचे अकाउंट आहेत आणि त्याच्यामध्ये 2 लाख रुपये डिपॉझिट आहेत. बरं, आता असं डिपॉझिट आहे यांच्याकडे 100 CRचं. किती? एक बँक आहे समजा पेमेंट बँक आहे एअरटेल पेमेंट बँक, आणि एअरटेल पेमेंट बँकमध्ये समजा 100 CRचं डिपॉझिट झालेलं आहे. बरं, मग आता हे जे डिपॉझिट आहे हे बँक जे आहेत ह्या पैसा कसा कमवतात किंवा प्रॉफिट कसा कमवतात किंवा बिझनेस कसा करतात. आता हे जे 100 करोड आहेत यांना मेंडेटरी असते की तुम्ही जे आहे तुम्ही काय करा, यातले 75% काय करा, तुम्ही यातले 75% गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करा. गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करा. आता जे काय आपण काय बघितलं होतं स्मॉल फायनान्स बँकच्या केसमध्ये, काय बघितलं होतं आपण स्मॉल फायनान्स बँकच्या केसमध्ये आपण बघितलं होतं SLR, स्मॉल फायनान्स बँकला त्यांच्याकडे मेंटेन RBIकडे मेंटेन करावा लागतो. पण यांना जे आहे यांना तो RBIकडे नाही मेंटेन करावा लागत. यांचा जो SLR आहे तो कसा आहे, कशा पद्धतीचा आहे, यांना काय की जे काही डिपॉझिट आहे त्या 75% डिपॉझिट तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करा. काय 75% डिपॉझिट काय करा, म्हणजे 75 CR काय करा तुम्ही, करोड काय करा, 100 करोड तुमच्याकडे डिपॉझिट आहे त्यातलं 75 करोड तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. T-बिल्स, ट्रेजरी बिल्स म्हणतो आपण त्याला, बॉन्ड्स म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि अशा सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करा ज्याची मॅच्युरिटी ही 1 वर्षाची असेल, ज्याची मॅच्युरिटी ही 1 वर्षाची असेल, 1 इयरची असेल. सर 1 इयरची का बरं? समजा एखाद्या वेळेस इमर्जन्सी कंडिशन आली, लोकांनी पैसा विड्रॉल केला, मग बँकमध्ये तेवढी लिक्विडिटी अवेलेबल असली पाहिजे. बँक त्यांच्याकडे जे डिपॉझिट आहे ते लवकर ते काढू शकले पाहिजेत, म्हणून त्याची मॅच्युरिटी जी आहे ती 1 वर्षाची असते. ओके, म्हणजे त्यांचा जो SLR आहे, जो SLR स्मॉल फायनान्स बँकच्या केसमध्ये बघितला तो त्यांना मेंटेन करावा लागतो. पण या बँकेला काय करावं लागतो, याचं जे काही डिपॉझिट आहे त्याच्या 75% गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करतात. मग सर यांचा फायदा काय, याच्यामध्ये त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट मिळत असतो. काय रेट ऑफ इंटरेस्ट मिळत असतो, आणि तो त्यांचा टोटल प्रॉफिट असतो, रेट ऑफ इंटरेस्ट असतो. आणि रिस्क सुद्धा याच्यामध्ये कमी असते, बरं, मग सर आता बाकी 25 करोडाचं काय, तर बघा आता या 25 करोडामध्ये ते काय करू शकतात हे बघा. ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात आणि तिथून पैसा अर्न करू शकतात, प्रॉफिट अर्न करू शकतात. ते म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकतात, तिथून ते पैसा अर्न करू शकतात, ते प्रॉफिट कमवू शकतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की ते काय करू शकतात, ते जे 25 करोडातला काही पैसा आहे, मी काय सांगितलं 25 करोड उरले त्यांच्याकडं, मग या 25 CR मधले ते स्टॉक मार्केटमध्ये काही टाकले, काही म्युच्युअल फंडमध्ये टाकले, काही ते काय करतील, काही टाकतील ते काही डिपॉझिट आहे त्यांनी काय केलं, कमर्शियल मोठ्या जे बँक्स आहेत, कमर्शियल बँक्स त्या बँकमध्ये डिपॉझिट केला. मग या डिपॉझिटवर पण त्यांना काय मिळेल, रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल. आपण त्यांचा काय असतो, प्रॉफिट असतो, रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. हा पण काय असतो, त्यांचा टोटल प्युअर प्रॉफिट असतो. ओके, आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचा पॉईंट काय की ह्या ज्या बँक्स आहेत, ह्या पेमेंट बँक्स ह्या काय करू शकतात, क्रॉस सेलिंग करू शकतात. काय क्रॉस सेलिंग सर कशी, ह्या काय करू शकतात, टायअप करू शकतात. काय टायअप करू शकतात कोणासोबत, इन्शुरन्स ज्या कंपनी आहेत, थर्ड पार्टी प्रोडक्ट जे आहेत, हे थर्ड पार्टी प्रोडक्ट विकून, क्रॉस सेलिंग म्हणजे काय, सेलिंग ऑफ थर्ड पार्टी प्रोडक्ट म्हणजे कुठले, हे काय करू शकतात, टाईप करू शकतात. वेगवेगळ्या बँकासोबत टाईप करू शकतात, वेगवेगळ्या प्रायव्हेट एंटिटीसोबत टाईप करू शकतात, इन्शुरन्स कंपन्यासोबत टाईप करू शकतात, आणि त्यांचे वेगवेगळे जे काही प्रोडक्ट आहेत ते विकू शकतात. याचं रिझन काय, कारण की बँक आहे, बँककडे कस्टमर आहेत, पण ह्या ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्याकडे कस्टमर आहेत का, नाही. मग तुम्ही काय करा, आम्ही तुमच्यासोबत टाईप करतो, आपण एकमेकांसोबत टाईप करू आणि काय करू, क्रॉस सेलिंग करू. क्रॉस सेलिंग केल्यानंतर यांना काय मिळत असतं, कमिशन मिळत असतं. काय मिळत असतं, कमिशन मिळत असतं. तर आय होप तुम्हाला कळालं असेल की पेमेंट बँक ह्या पैसा कसा कमवतात. एकतर गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करतात, तिथून त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. स्टॉक मार्केटमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात, तिथून त्यांना पैसा मिळू शकतो. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, तिथून त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट मिळू शकतो, चांगली इन्व्हेस्टमेंटचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर कमर्शियल बँकमध्ये डिपॉझिट करू शकतात, तिथून त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. आणि सेलिंग ऑफ म्हणजे थर्ड पार्टी प्रोडक्ट, त्यालाच आपण क्रॉस सेलिंग म्हणतो, टाईप करून ते पण ते विकू शकतात आणि तिथून सुद्धा ते कमिशन मिळू शकतात. हा त्यांचा काय असतो, प्रॉफिट असतो त्यांचा. अशा पद्धतीनं त्यांचा बिझनेस असतो. ओके, आता आय होप जे मी सांगितलं आतापर्यंत सगळं क्रिस्टल क्लिअर असावं, तिथून तुम्हाला एकाही पॉईंटमध्ये डाऊट नसावा. ओके,
बघा आता इंडियामध्ये सध्या पेमेंट बँक किती आहे? सध्या इंडियामध्ये पेमेंट बँक किती एक्झिस्ट करतात? तर सध्या इंडियामध्ये पेमेंट बँक ह्या फक्त आणि फक्त 5च आहेत. आताच पेटीएम पेमेंट बँक जी आहे तिचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं लायसन्स कॅन्सल केलेलं आहे. त्यामुळे ही जी बँक आहे ही आता ऑपरेशनल नाही. ओके, बंद पडलेली आहे. कुठली? पेटीएम पेमेंट बँक. कुठली? पेटीएम पेमेंट बँक. मग सर आता भारतामध्ये सध्या किती पेमेंट बँक्स आहेत? तर बघा, एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, फिनो पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक आणि NSDL पेमेंट बँक. बघा इथं स्मॉल फायनान्स बँक झालेलं आहे. स्मॉल फायनान्स नाही आहे, ते NSDL पेमेंट बँक आहे. ओके, पेमेंट बँक आहे. मी याची ही जी स्लाईड आहे ती चेंज करून टाकेल. याच्यामध्ये थोडंसं म्हणजे व्यवस्थित झालेली नाही आहे, स्लाईड जी आहे ती व्यवस्थित क्रिएट झालेली नाही आहे. ही जिओ पेमेंट बँक. ओके, तर आता जर तुम्हाला एखाद्याने क्वेश्चन विचारला की इंडियामध्ये सध्या किती पेमेंट बँक आहेत, तर काय सांगताल? तुमचा आन्सर काय असेल? 5. कुठल्या कुठल्या? एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, फिनो पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक आणि NSDL पेमेंट बँक. आता याचे हेडक्वार्टर तुम्हाला कधी कधी विचारतात, ते लक्षात कशी ठेवायची बघा. NSDL, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि जिओ पेमेंट बँक याचं नवी मुंबई किंवा मुंबई महाराष्ट्र. ओके, मुंबई महाराष्ट्र. कुठली कुठली? जिओ पेमेंट बँक ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, जिओचं हेडक्वार्टर कुठं आहे? मुंबईला आहे. म्हणजे जिओ पेमेंट बँक जी आहे ती कुठं असणार आहे? मुंबईला. ओके, NSDL पेमेंट बँक हिचं हेडक्वार्टर मुंबईला. त्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक नवी मुंबईला. ओके, तर ह्या 3 ज्या आहेत त्या मुंबईलाच आहेत. कुठल्या? इंडिया पोस्ट पेमेंट बँक, NSDL पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक यांचं सर्वांचं हेडक्वार्टर जे आहे ते कुठे आहे? मुंबईला आहे. ओके, त्यानंतर एक आहे एअरटेल पेमेंट बँक, ही जी आहे याचं हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे. कुठे? न्यू दिल्लीला. आणि एक आहे फिनो पेमेंट बँक. कुठली? फिनो पेमेंट बँक, त्याचं हेडक्वार्टर आहे ते साऊथमध्ये आहे, बँगलोर कर्नाटक. ओके, आय होप तुम्हाला मी पेमेंट बँकबद्दल जे काही शिकवलं ते एकदम चांगल्या प्रकारे क्रिस्टल क्लिअर झालेलं असावं. ओके, आता बघा काही बँक्स असतात. कुठल्या कुठल्या बँक? बघा, स्मॉल फायनान्स बँक. हे ज्या बँक्स आहेत यांना काय करायचं आहे की युनिव्हर्सल बँक म्हणून कन्वर्ट करायचं आहे स्वतःला. काय? युनिव्हर्सल बँक म्हणून स्वतःला कन्वर्ट करायचं आहे, युनिव्हर्सल बँक बनायचं आहे. मग सर आता हे युनिव्हर्सल बँक बनण्याचा काही फायदा आहे का? बघा काय फायदा आहे किंवा काय म्हणजे काय ॲडव्हान्टेज आहे की ह्या बँक का बरं, ह्या ज्या बँक आहेत स्मॉल फायनान्स बँक का बरं त्यांना युनिव्हर्सल बँक बनायचं आहे? आता रिसेंटचं जर का बघायला गेलो तर रिसेंटली एक जी बँक आहे कुठली? AU स्मॉल फायनान्स बँक, हिला युनिव्हर्सल बँकचं लायसन्स भेटलं आहे. आता ही युनिव्हर्सल बँक आहे. ओके सर, आता नेमकं युनिव्हर्सल बँक म्हणजे काय? युनिव्हर्सल बँक म्हणजे काय? ज्या आता बघ ही आहे AU स्मॉल फायनान्स बँक. काय? AU स्मॉल फायनान्स बँक काय करते? लेंडिंग ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करते. ते काय करते? लेंडिंग कॅरी आउट करते, डिपॉझिट ॲक्सेप्ट करते, नेट बँकिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करते, मोबाईल बँकिंग प्रोव्हाइड करते, लॉकर फॅसिलिटी प्रोव्हाइड करते, अजून विड्रॉल जे काही कॅश विड्रॉल असते कॅश विड्रॉल याच्या माध्यमातून आपण करत असतो. म्हणजे ही फॅसिलिटी अवेलेबल असते की बाबा कस्टमर जेव्हा ॲज पर देअर डिमांड, ॲज पर देअर रिक्वायरमेंट ते काय करतात? डिपॉझिट करतात आणि विड्रॉल पण करतात. अजून याच्या व्यतिरिक्त काही इन्शुरन्सच्या फॅसिलिटी असेल, इन्शुरन्सच्या फॅसिलिटी त्या प्रोव्हाइड करणं, अजून वेगवेगळ्या लोन्स अँड ॲडव्हान्सेस, क्रॉस सेलिंग वगैरे ह्या सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज. म्हणजे एखादी अशी बँक जी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे सर्वच प्रकारच्या फॅसिलिटी ह्या कस्टमरला प्रोव्हाइड करते त्याला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल बँक म्हणत असतो. काय? युनिव्हर्सल बँक आपण त्याला म्हणत असतो. काय? अशी बँक जी बँक वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वच प्रकारच्या फॅसिलिटी ह्या कस्टमरला प्रोव्हाइड करते त्याला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल बँक म्हणतो. आणि आता रिसेंटली AU स्मॉल फायनान्स बँक जी आहे तिला लायसन्स भेटला आहे युनिव्हर्सल बँक बनण्याचं. म्हणजे ती बँक आहे आता युनिव्हर्सल बँक आहे, सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी AU स्मॉल फायनान्स बँक ही प्रोव्हाइड करते. ओके बरं, आता जी एक दुसरी बँक आहे उज्ज्वल स्मॉल फायनान्स बँक, तिनं अप्लाय केलं होतं पण त्यांचं लायसन्स हे रद्द केलेलं आहे RBIनं, कारण त्यांनी जो क्रायटेरिया आहे तो मीट केला नाही, त्यामुळे त्यांचं लायसन्स जे आहे ते कॅन्सल केलेलं आहे. ओके बरं, आता जो क्रायटेरिया आहे
एखादी बँक आहे त्यांना क्रायटेरिया आहे, कुठला क्रायटेरिया आहे, मग एखादी स्मॉल फायनान्स बँक आहे त्यांना युनिव्हर्सल बँक कन्वर्ट व्हायचं आहे, कन्व्हर्जन करायचं आहे, तर मग त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे, कुठल्या प्रकारची इलिजिबिलिटी आहे ती फुलफिल करावी लागते. त्यानंतर त्या युनिव्हर्सल बँकचं लायसन्स त्यांना प्रोव्हाइड केलं जाते. आरबीआय त्यांना युनिव्हर्सल बँकचं लायसन्स प्रोव्हाइड करते. बघा, जर समजा एखादी स्मॉल फायनान्स बँक आहे त्याचं मिनिमम नेटवर्थ जे आहे ते 1000 असलं पाहिजे. किती? 1000 करोड असलं पाहिजे. मिनिमम नेटवर्थ 1000 करोड. ट्रॅक रेकॉर्ड जे आहे ते त्यांना शेड्यूल स्टेटस असलं पाहिजे, म्हणजे आरबीआयच्या सेकंड शेड्यूलमध्ये त्या लिस्टेड असल्या पाहिजे. पहिलं काय? 1000 करोड नेटवर्थ. दुसरं काय? शेड्यूल्ड बँकचं स्टेटस असलं पाहिजे, आरबीआयच्या सेकंड शेड्यूलमध्ये त्या लिस्टेड असल्या पाहिजे. आणि त्यांचा लास्ट 5 इयर्स सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स पाहिजे. मागचे जे 5 वर्ष आहे त्यांचा परफॉर्मन्स कसला असला पाहिजे, तो सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स लास्ट 5 इयरमध्ये त्यांचा असला पाहिजे. सोबत त्यांना शेड्यूल बँकचं स्टेटस पाहिजे. त्यानंतर जी काही प्रॉफिटॅबिलिटी म्हणतो आपण, प्रॉफिटॅबिलिटी रिपोर्टेड अ नेट प्रॉफिट इन लास्ट 2 कन्झिक्युटिव्ह फायनान्शियल इयर, म्हणजे मागच्या 2 कन्झिक्युटिव्ह फायनान्शियल इयरमध्ये त्या प्रॉफिटमध्ये असल्या पाहिजेत. काय? मागचे 2 जे मागचे जे कन्झिक्युटिव्ह इयर्स आहेत, फायनान्शियल इयर्स आहेत, त्यामध्ये त्यांना प्रॉफिट झालेला असावा. तिसरा क्रायटेरिया. चौथा क्रायटेरिया काय आहे की यांचा जो काही ग्रॉस एनपीए हे लेस दॅन इक्वल टू 3% असलं पाहिजे. आणि जे काही नेट एनपीए आहे ते लेस दॅन इक्वल टू 1% एवढं असलं पाहिजे. ओके, काय? ग्रॉस एनपीए लेस दॅन इक्वल टू 3%, नेट एनपीए लेस दॅन इक्वल टू 1%. सर आता हे नेमकं ग्रॉस एनपीए आणि नेट एनपीए ही काय भानगड आहे सांगतो. डोंट वरी अबाउट इट. ओके, चौथा क्रायटेरिया काय? असेट क्वालिटी. असेट क्वालिटीमध्ये काय? ग्रॉस एनपीए जे आहे ते लेस दॅन इक्वल टू 3% असलं पाहिजे आणि नेट एनपीए जे आहे ते लेस दॅन इक्वल टू 1% असलं पाहिजे. ओके, त्यानंतर पाचवा क्रायटेरिया काय? स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असले पाहिजेत. काय? स्टॉक एक्सचेंजवर कुठलाही असो, नॅशनल स्टॉक एक्सचेंज असो किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असो, त्या दोन्हीपैकी एकावर यांना लिस्ट करणं हे मॅन्डेटरी आहे. हा चला पाचवा क्रायटेरिया. आणि सोबत कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो, जो की मी तुम्हाला सांगितलं 15% असतो. ओके, 15% मेंटेन करावा लागत असतो. ओके, बरं सर आता हे नेमकं तुम्ही जे सांगितलं काय नेट एनपीए आणि ग्रॉस एनपीए, नेमकं हे काय असतं बघा. आता मी तुम्हाला जास्त याला कॉम्प्लिकेटेड सध्या बनवत नाही, कारण आपला पेशल याच्यावर एनपीएवर पुढचा टॉपिक आहे किंवा पुढचं लेक्चर आहे, त्यामध्ये मी तुम्हाला क्रिस्टल क्लिअर सांगा. पण मी तुम्हाला सांगून देतो ग्रॉस एनपीए म्हणजे काय आणि नेट एनपीए म्हणजे काय. ओके, बघा ग्रॉस एनपीए यालाच आपण काय म्हणतो टोटल एनपीए मायनस प्रोव्हिजनिंग. काय? प्रोव्हिजनिंग इज इक्वल टू नेट एनपीए. सर हे तर डायरेक्ट आमच्या बाउन्सर गेलंय, म्हणजे डोक्यावरून गेलंय, समजलंच नाही नेमकं काय ग्रॉस एनपीए मायनस प्रोव्हिजनिंग इज इक्वल टू नेट एनपीए. हे नेमकं डेफिनेशन काय आहे? ग्रॉस एनपीए कशाला म्हणायचं, प्रोव्हिजनिंग कशाला म्हणायचं आणि नेट एनपीए कशाला म्हणायचं. बघा आता बँक ऑफ महाराष्ट्र आहे, एक्झाम्पल पकडा. बँक ऑफ महाराष्ट्र आहे. आता रिसेंटली फायनान्शियल इयर एंड झालं, 31 मार्चला फायनान्शियल इयर एंड झालं. आता बँक ऑफ महाराष्ट्रानं काय केलं? 110 करोड रुपये प्रॉफिट कमवला. काय? बँक ऑफ महाराष्ट्रानं काय केलं? 110 करोडचा प्रॉफिट त्यांनी मिळवला. ओके, त्यांना या फायनान्शियल इयरमध्ये 110 करोडाचा किती झाला? प्रॉफिट झाला. बरं, मग आता बँक काय करते? आता हे जे 110 करोड आहेत, 110 करोड आहेत, बँकने काय केलं? बँकनं ठरवलं की मी काय करते, की हे 10 करोड जे आहे ते साईडला काढून ठेवते. त्यांचा प्रॉफिट आहे, त्याच्या प्रॉफिटमध्ये 10 करोड काय करते? साईडला काढून ठेवते. का? प्रोव्हिजनिंग म्हणून. काय? प्रोव्हिजन म्हणून मी काय करते, याला 10 करोडला साईडला काढून ठेवते. का? कारण त्यांनी ठरवलं की हे जे 110 करोडाचं प्रॉफिट होतं त्यातलं मी काय करणार, माझ्या 110 करोडाच्या प्रॉफिटमधला 10 करोड प्रॉफिट साईडला ठेवणार. कशासाठी? तो प्रोव्हिजन म्हणून. बरं, मग आता यांनी काय ठरवलं की मला काय करायचं, बँक ऑफ महाराष्ट्राने ठरवलं की आता नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये मला 100 करोडाचं लोन द्यायचं आहे. काय? 100 करोडाचं लोन द्यायचं आहे. बरं, मग आता बँकेनं ठरवलं मला 100 करोडाचं लोन द्यायचं आहे. मग बँकेला एवढं माहिती आहे की मी जर 100 करोडाचं लोन दिलं तर यातलं सर्वच्या सर्व लोन हे मला वापस येणार नाही. सर्वच्या सर्व लोन, दिलेलं लोन हे परतफेड होणार आहे का? नाही, कारण रिस्क असते. प्रत्येक लोनवर वेगवेगळ्या प्रकारची रिस्क असते. ते आपण बघूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, म्हणजे अपकमिंग लेक्चरमध्ये बघणार आहोत रिस्क कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात. ओके, बरं, बँकेने काय ठरवलं की 100 करोड आमचा 110 करोडाचा प्रॉफिट होता, आम्ही काय करणार 10 करोड हे साईडला काढून ठेवणार प्रोव्हिजन म्हणून.
बँकेनं काय ठरवलं की मी त्यातले 110 करोडामध्ये 10 करोड साईडला ठेवतोय आणि 100 करोड काय करणार आम्ही या वर्षात पूर्ण वर्षात आम्ही वाटणार आहोत. पण बँकेला माहिती आहे की बाबा आम्ही 100 करोड लोन देणार आहे, तर या लोनसोबत रिस्क पण असोसिएटेड आहे. या लोनसोबत काय आहे, रिस्क असोसिएटेड आहे की याच्यामध्ये थोडीफार रिस्क आहे की काही लोन परतफेड होतील, काही लोन परतफेड होणार नाही. मग आता बँकेनं काय केलं, नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये 100 करोड वाटले आणि वाटल्याच्या नंतर त्यांचं 80 करोडाचं लोन हे वापस आलं. काय 80 करोडाचं लोन वापस आलं, 20 करोडाचं लोन वापस आलं नाही. काय म्हणलं, 100 करोड त्यांनी लेंड केले, मग लेंड केल्यानंतर फायनान्शियल इयर कंप्लीट झालं, त्यातलं 80 करोड हे लोन हे परतफेड झालं आणि जे रिस्की लोन होते त्यांनी काय केलं, डिफॉल्ट केलं, 20 करोडाचं लोन आलं नाही. मग हे जे टोटल 20 करोड आहे हे जे वापस आलं नाही याला म्हणतो आपण ग्रॉस NPA. काय याला म्हणत असतो आपण ग्रॉस NPA किंवा टोटल NPA किंवा टोटल NPA. ग्रॉस NPA म्हणतो किंवा टोटल NPA. बरं, मग आता या बँकेला माहिती होतं की माझे सगळेच्या सगळे पैसे वापस येणार नाही, 100 करोडचे 100 करोड माझे वापस येणार नाही, परतफेड होणार नाही. आणि आपण बघितलं की 80 करोड आले, 20 करोड आले नाही. मग बँकेला हे माहीत होतं म्हणून रिस्क असोसिएटेड होती काही लोनसोबत. हे जे 20 करोडाचे होते हे रिस्क याच्यासोबत रिस्क होती म्हणून ते वापस आले नाही. म्हणून बँक काय करते, त्यासाठी काय करत असते, काही प्रोव्हिजन करून ठेवत असते, साईडला काही अमाऊंट काढून ठेवत असते, जी की बँकनं 10 करोड ऑलरेडी बाहेर ठेवली होती, साईडला ठेवली होती. काय प्रोव्हिजन म्हणून है ना, प्रोव्हिजनिंग म्हणून त्यांनी ती 10 करोड साईडला ठेवली होती. बरं, मग आता ते काय करत, आता टोटल NPA किती होतं, टोटल NPA होतं 20 करोडाचं. टोटल NPA किती होतं, 20 करोडाचं. आता त्याच्यात काय करतात, ते 20 करोड मायनस हे 10 करोड काय करतात, ते 20 करोड जे झालं होतं, आता समजा त्यांनी 100 करोड पहिले लेंड केले होते, 80 करोड वापस आले होते. पण आता 80 करोडातले 80 करोड वापस आले होते, 20 करोड वापस आले नव्हते. मग हे जे 20 करोड आहे, 20 करोडच्या ऐवजी 20 करोड तर वापस येणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, कारण 20 करोड डुबलेलं आहे. मग ते काय करतात, हे साईडला काढून ठेवलेलं जे 10 करोडाचं एक्सपोजर आहे ते काय करतात, याच्यामध्ये टाकतात, या 80 करोडामध्ये टाकतात. मग त्यांचं जे NPA आहे म्हणजे त्यांची जे अमाऊंट आहे ती 90 करोड दिसते. काय दिसते, 90 करोड. मग ते ऑलरेडी अगोदर NPA किती दिसत होतं, 20 करोडाचं. अगोदर NPA किती दिसत होतं, 20 करोडाचं. मग त्यांनी जे 10 करोड टाकल्यानंतर ते किती दिसते, 10 करोडचं. म्हणजे हे ग्रॉस NPA जे होतं ते 20 करोडाचं होतं, त्याच्यात त्यांनी काय केलं, मायनस केले 10 करोड, म्हणजे ते 10 करोड याच्यामध्ये टाकले आणि आता जे NPA राहिलं ते फक्त आणि फक्त 10 करोडाचं राहिलं. त्याला आपण काय म्हणलं, नेट NPA. नेट NPA. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की ग्रॉस NPA म्हणजे काय किंवा नेट NPA म्हणजे काय किंवा प्रोव्हिजनिंग म्हणजे काय. बघा, सिंपल सांगतो. आता मी पुढचं लेक्चर याच्यावरच आहे, कशावर, ग्रॉस NPA, नेट NPA, प्रोव्हिजनिंग याच्यावरच आहे. त्यामुळे मी याच्यामध्ये जास्त आता घुसत नाही, थोडंसं तुम्हाला एक ब्रीफ आयडिया दिली. आय होप म्हणजे तुम्हाला समजलं असेल, काही जणांना समजलं असेल, काही जणांना समजलं नसेल. पण मी काय करतो, तुम्हाला परत एकदा एक ब्रीफमध्ये सांगतो आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्रिस्टल क्लिअर बघणार आहोत. ओके, तेव्हा तुमचं सर्व काही पॉईंट, सर्व डाऊट क्लिअर होतील. ओके, बघा काय म्हटलं की एक बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे. बँक ऑफ महाराष्ट्राला मागच्या फायनान्शियल इयरमध्ये 110 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला. मग बँक ऑफ महाराष्ट्राने काय केलं की ते 110 करोड रुपये त्यांनी काय केलं की नेक्स्ट फायनान्शियल इयरसाठी त्यांनी सांगितलं की आम्हाला काय करायचं, हे लेंड करायचे. मग लेंड करताना त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की आता आपण जर सर्वच्या सर्व पैसे लेंड केले तर याच्यासोबत रिस्क असं लेंड केले तर याच्यासोबत रिस्क पण आहे. म्हणजे आपण जेवढे लोन देणार, यांनी काय केलं, 110 करोड होते, त्यातले काय केलं, प्रोव्हिजन म्हणून त्यांनी काय केलं, 10 करोड साईडला काढून ठेवले की बाबा जर समजा काही लोन डिफॉल्ट झाले तर आम्ही काय करू, त्या लोनच्या जागेवर ते झालेलं जे काही डिफॉल्ट झालेलं लोन आहे त्या लोनमध्ये ही अमाऊंट भरून टाकू. कुठले, साईडला ठेवलेले 10 करोड. म्हणजे आमची जी बॅलन्स शीट आहे ती बॅलन्स शीट थोडीशी क्लिअर दिसेल. जिथं आपला जो काही NPA झाला होता, ग्रॉस NPA, तो 20 करोडाचा होता. म्हणजे बँकेनं 100 करोड लेंड केले, त्यातले 80 करोड बँकेला वापस आले, 20 करोडाचा बँकेचा लॉस झाला. मग तो आता जर समजा गव्हर्नमेंटला विचारलं, बँक ऑफ महाराष्ट्राला, की तुम्ही लोन किती दिलं होतं फायनान्शियल इयर एंडिंगला आणि तुमचं वापस किती आलं, तर मग बँक काय सांगणार की आम्ही 100 करोड दिलं होतं आणि 80 करोड आलं, 20 करोड लॉसमध्ये गेलो, आज सांगणार का नाही. कारण तिथं तुमची बॅलन्स शीट खराब होणार, तिथं तुमचा परफॉर्मन्स खराब होणार, तुमची इमेज खराब होणार आणि तिथे तुमचे डिफॉल्ट करायचे चान्सेस वाढणार. मग बँक काय करते, त्यासाठी प्रोव्हिजन करून ठेवत असते की बाबा सेफ साईडला खेळते बँक काय करते, 100 करोड दिलं का, बरं ठीक आहे दिलं, मग त्यातलं 20 करोड वापस आलं नाही, ते जे 20 करोड आहे 100 करोड दिल्यामधलं 20 करोड आलं नाही, त्यातलं टोटल NPA किंवा त्याला आपण म्हटलं ग्रॉस NPA. बरं, मग आता बँकेला असं तर म्हणू शकत नाही आम्ही 100 करोड दिलं होतं त्यातलं 80 करोड वापस आलं. मग बँकेला समोर उत्तर द्यावं लागतं, गव्हर्नमेंटला सांगावं लागतं. म्हणून बँक काय करते, साईडला काढून ठेवले 10
करोड ते याच्यामध्ये टाकते आणि ते गव्हर्नमेंटला सांगते की बाबा आम्ही 100 करोड दिले होते, त्याच्यामध्ये आम्हाला 90 करोड वापस आले, आमचा फक्त नेट एन पी जे आहे ते 10% आहे, जे की ग्रॉस एन पी किती होतं 20%, पण त्याच्यामध्ये त्यांनी 10% ॲडिशनली टाकून दिलं आणि त्यामुळे ते 20%मधून 10% मायनस झाले आणि त्यामुळे त्यांचं नेट एन पी जे आहे ते फक्त आणि फक्त किती आहे 10%. ओके, 10 करोडाचं नेट एन पी आहे. म्हणजे बॅलन्स शीट एक प्रकारचे काय बॅलन्स शीट जे आहे, बॅलन्स शीट नावाचा जो कन्सेप्ट आहे ती बॅलन्स शीट क्लिअर दिसण्यासाठी म्हणजे की बाबा आमच्या याच्यामध्ये आमची जी ऑर्गनायझेशन आहे ती चांगली आहे, क्लीन आहे, आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जास्त काही लोन डिफॉल्ट झालेलं नाही, ते क्लीन दाखवण्यासाठी, गव्हर्नमेंटला क्लीन सांगण्यासाठी, बॅलन्स शीट क्लीन दाखवण्यासाठी काय करत असते, राईट ऑफ काही लोन जे असतात ते राईट ऑफ करत असतात आणि ती अमाऊंट भरून काढण्यासाठी हे साईडला प्रोव्हिजन आपण करून ठेवत असतो किंवा बँक करून ठेवत असते. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल की ग्रॉस एन पी म्हणजे काय, झालेलं टोटल एन पी, त्याच्यामधून प्रोव्हिजनिंग जी केलेली आहे ते मायनस केल्यानंतर जे उरतं त्याला आपण नेट एन पी असं म्हणत असतो. ओके, तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल, पण जरी तुम्हाला काही कन्सेप्ट किंवा काही गोष्टी समजल्या असतील तर नेक्स्ट लेक्चर आपलं स्पेशली एन पीवर आहे, त्यामध्ये सर्व गोष्टी क्रिस्टल क्लिअर होऊन जातील. ओके, डोंट वरी. आता त्यानंतर सर आता हे बॅलन्स शीट म्हणजे काय, बॅलन्स शीट बघा तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. बॅलन्स शीट म्हणजे काय असते, बॅलन्स शीट म्हणजे काय असते, फायनान्शियल हे एक डॉक्युमेंट असते बघा, हे एक डॉक्युमेंट असते जे की दाखवत असते फायनान्शियल हेल्थ ऑफ दी ऑर्गनायझेशन, फायनान्शियल हेल्थ ऑफ दी कंपनी. म्हणजे बँकमध्ये बघा आता एक विषय निघलास किंवा टॉपिक निघलास बॅलन्स शीट म्हणजे काय, तुम्हाला एक थोडं ओव्हरऑल म्हणजे एक ब्रीफ आयडिया देतो की बॅलन्स शीट म्हणजे नेमकं काय. बघा बॅलन्स शीट. ओके, बॅलन्स शीटमध्ये दोन हे असतात बघा असे वेगवेगळे, इकडे एका साईडला असतात असेट्स आणि एका साईडला असतात लायबिलिटीज, आणि याला असेट आणि लायबिलिटीचा बॅलन्स करत असतात ते दोन्ही साईडला बॅलन्स करावं लागत असतं त्यांना कंपनीला, त्याला आपण म्हणत असतो बॅलन्स शीट. बरं, आता सर नेमकं आता हे असेट तुम्ही सांगितलं तर नेमकं हे असेट पण काय भानगड हे पण आम्हाला माहीत नाही, कारण आम्ही नवीन आहे. असेट म्हणजे काय, असेट म्हणजे तुमची स्वतःची असणारी संपत्ती, तुमची स्वतःची असणारी संपत्ती, त्याला आपण काय म्हणलं असेट. सर कुठली, तुमच्याकडे कार आहे, स्वतःची कार आहे, तुमचं असेट. तुमची स्वतःची नोकरी आहे, तुमचा जॉब आहे, गव्हर्नमेंटमध्ये तुमचा जॉब आहे, तुमचं असेट. तुमचं स्वतःचं घर आहे, तुमच्या नावावर घर आहे, घर, तुमचं असेट. तुमचा स्वतःचा बंगला आहे, तुमचं असेट. तुमची शेती आहे, तुमच्या नावावर आहे, तुमचं असेट. म्हणजे जी स्वतःची प्रॉपर्टी आहे ते झालं आपलं असेट. ओके, बरं. आणि एक आहे दुसरा कन्सेप्ट कुठला, लायबिलिटीज. काय लायबिलिटीज, आता काय तुम्ही कार घेतली होती बघा, कार घेतली होती पण त्याच्यासाठी तुम्ही लोन काढलं होतं, बँककडून काय केलं होतं, लोन काढलं होतं, ती झाली ती तुमची लायबिलिटी. म्हणजे तुम्हाला दुसऱ्याचं तुमच्यावर देणं आहे, तुमच्यावर बोजा आहे की तुम्ही घेतलेलं लोन किंवा तुम्ही घेतलेले पैसे आहेत ते परतफेड करणं आहे, ती तुमची लायबिलिटी. तुम्ही काय केलं, लोन घेतलं, ती झाली तुमची लायबिलिटी. तुम्ही काय म्हणजे लोन सरळ म्हणा, लोन जे असतं ते तुमची लायबिलिटी असते. ओके, लोन जे असते तुमची लायबिलिटी असते. असेट म्हणजे काय, आपलं हक्काचं असलेलं म्हणजे आपली संपत्ती, स्वतःच्या नावावर असलेली संपत्ती, त्याला आपलं असेट. लायबिलिटी म्हणजे काय, जे लोकांचा आपल्यावर उधार आहे, ते आपल्याला परतफेड करणं आहे, त्याला आपण म्हणत असतो लायबिलिटी. ओके, आता बँकेच्या केसमध्ये असेट म्हणजे काय आणि लायबिलिटी म्हणजे काय. बँकेच्या केसमध्ये असेट म्हणजे कुठले असेट म्हणजे बँकेने दिलेलं लोन हे बँकसाठी असेट असतं. बँकेने दिलेलं लोन हे बँकसाठी असेट असतं, पण ते कस्टमरसाठी लायबिलिटी असतं. ओके, कस्टमरसाठी लायबिलिटी असतं. बँकेनं दिलेलं लोन हे कस्टमरसाठी लायबिलिटी असतं आणि बँकेसाठी असेट असतं. ओके, बरं. मग सर बँकमध्ये जे डिपॉझिट करतो आपण, जेव्हा कस्टमर डिपॉझिट करतात ते कशामध्ये येते, ती बँकेसाठी लायबिलिटी असते, कारण बँकेला ती परतफेड करावं लागत असते, बँकेला ती वापस द्यावं लागत असते. ते कस्टमरचं जे लोकांचं ठेवलेलं डिपॉझिट असते बँकमध्ये, ते बँकेला त्यांनी ॲज पर देअर कस्टमर डिमांड ते त्यांना वापस करावं लागतं, म्हणून ती बँकसाठी लायबिलिटी असते. म्हणजे बँकेनं जे लोन देते बँक, ते त्याच्यासाठी असेट असते आणि ती कस्टमरसाठी लायबिलिटी असते. आणि कस्टमरनं डिपॉझिट केलेलं जे डिपॉझिट आहे बँकमध्ये ते कस्टमरसाठी असेट असते, पण बँकसाठी लायबिलिटी असते. ओके, तर आता याच्यामध्ये
बॅलन्स शीटमध्ये काय ते जे आपली संपत्ती आहे ती आणि डेटर्स म्हणून दोन कन्सेप्ट असतात. एक डेटर्स म्हणतो आपण डेटर्स आणि एक क्रेडिटर्स असतात क्रेडिटर्स. त्याच्यामध्ये बॅलन्स करावं लागतं. म्हणजे ही एक बॅलन्स शीट असते, एक डॉक्युमेंट असते, ती फायनान्शियल हेल्थ सांगत असते कुठल्याही कंपनीची, त्याला आपण बॅलन्स शीट म्हणत असतो. ओके, आय होप तुम्हाला बॅलन्स शीटबद्दल पण थोडीफार आयडिया आली असावी. ओके, आपण लेक्चर आहे स्पेशल त्याच्यावर, म्हणून मी त्याच्यावर जास्त डीप जात नाही किंवा जास्त डीप एकदम तुम्हाला एकदम खोलवर जाऊन शिकवत नाही आहे. ओके, आता बघा एक पेमेंट बँक्स आहे. आता आपण काय बघितलं, बऱ्याच साऱ्या गोष्टी बघितल्या. त्यानंतर आता पेमेंट बँक बघा. पेमेंट बँकला जर स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर काय क्रायटेरिया आहे. एखादी पेमेंट बँक आहे आणि त्यांना स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्वर्ट व्हायचं आहे तर त्यासाठी काय क्रायटेरिया आहे बघा. ऑपरेटिंग हिस्ट्री जी आहे 5 वर्षे त्यांनी चांगली ऑपरेशन केलेली असावी. मागचे 5 वर्षे ते त्यांचं जे परफॉर्मन्स आहे तो सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स असला पाहिजे. त्यानंतर मिनिमम कॅपिटल जे आहे पेडअप कॅपिटल हे 200 करोड असलं पाहिजे. म्हणजे मागचं 5 वर्ष चांगला परफॉर्मन्स सोबत मिनिमम पेडअप कॅपिटल हे 200 करोडाचं. प्रॉफिटेबिलिटी जी आहे ते मागच्या 2 फायनान्शियल इयरमध्ये प्रॉफिटेबल असलं पाहिजे. तिसरा क्रायटेरिया म्हणजे जी काही प्रॉफिटेबिलिटी आहे बँकेची ती मागच्या 2 कन्झिक्युटिव्ह फायनान्शियल इयरमध्ये बँक जी आहे ती प्रॉफिटमध्ये असली पाहिजे. चौथा क्रायटेरिया ग्रॉस NPA ही लेस दॅन इक्वल टू 3%, लेस दॅन इक्वल टू 3% आणि नेट NPA ही लेस दॅन इक्वल टू 1%. हा त्याचा चौथा क्रायटेरिया असेट क्वालिटी. आणि 5वं मेंडेटरी लिस्टिंग आहे स्टॉक एक्सचेंजवर त्यांनी लिस्ट केलेलं असावं. रिकग्नाइज स्टॉक एक्सचेंजवर त्यांनी लिस्ट केलेलं असावं. हे क्रायटेरिया महत्त्वाचे आहेत का, तर हो अगदी महत्त्वाचे आहेत, एक्झाममध्ये विचारतात. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. याच्या नोट्स बनवा किंवा मी PPT देतो त्या तुम्ही लर्न करा, रीड करा. ओके, आता आपण बघूयात यांचा डिफरन्स नेमका स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकमध्ये डिफरन्स काय. बघा, स्मॉल फायनान्स बँकची जी कमिटी होती ती उषा थोरात कमिटी होती. पेमेंट बँकची जी कमिटी आहे ती नचिकेत मोर कमिटी आहे. त्यानंतर लायसन्स जे आहे लायसन्स हे दोन्ही स्मॉल फायनान्स बँक आहेत आणि पेमेंट बँक आहे. यांना 22वा जो सेक्शन आहे किंवा 22nd जो सेक्शन आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 त्याच्या अंतर्गत त्यांना RBI लायसन्सिंग प्रोव्हाइड करते. ह्या रजिस्टर्ड आहेत कंपनीचा ॲक्ट 2013 दोन्ही पण पेमेंट बँकसुद्धा आणि स्मॉल फायनान्स बँकसुद्धा. त्यानंतर ॲक्सेप्ट डिपॉझिट म्हणजे ह्या कुठल्या स्मॉल फायनान्स बँक जे आहेत ते डिपॉझिट पण ॲक्सेप्ट करतात आणि काय करतात लेंडिंग ॲक्टिव्हिटी पण कॅरी आउट करतात. त्यानंतर पेमेंट बँक जे आहेत ते फक्त आणि फक्त डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात, त्या टर्म डिपॉझिट किंवा टाईम डिपॉझिट ॲक्सेप्ट करत नाही. डिपॉझिट ऑफ नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया हे परमिटेड नाही कुठल्या बँकमध्ये, पेमेंट बँकमध्ये. त्यानंतर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग ही 60% फुलफिल करावी लागते. म्हणजे जेवढे काही लोन स्मॉल फायनान्स बँक, समजा स्मॉल फायनान्स बँक ठरवलं की आम्हाला 100 करोडाचे लोन हे एका वर्षामध्ये एका फायनान्शियल इयरमध्ये प्रोव्हाइड करायचे आहेत, तर त्यातले 60% लोन हे प्रायोरिटी सेक्टरला गेले पाहिजेत. किती? 60% लोन किंवा 60 करोड हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये गेले पाहिजेत. उरलेले 40% लोन हे तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये येऊ शकता, आम्हाला काही इश्यू नाही. हे गव्हर्नमेंटचं असणारं बँकेला असणारं गाईडलाईन्स आहेत, RBIच्या बँकेला असलेल्या गाईडलाईन्स आहेत की तुम्ही 60% ह्या प्रायोरिटी सेक्टरमध्ये द्या, बाकीचं उरलेलं तुम्ही कुठेही द्या, ॲज काही प्रॉब्लेम नाही. सर आता नेमकं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय बघा. आपण काय करूयात, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगवर आपण आपला NPAचा हा याच्यानंतर आपला NPAचा टॉपिक आहे तो झाल्यानंतर आपण प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग शिकूयात, कारण प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचा मुद्दा हा नेहमी आपल्याला समोर येणार आहे. ओके, बरं. असं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या गाईडलाईन ह्या पेमेंट बँकला नाहीत, कारण की त्या लेंडिंग ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करत नाहीत. ओके, त्यानंतर जे आहेत लोन लेंडिंग ॲक्टिव्हिटी 50% ऑफ द लोन इन इट्स पोर्टफोलिओ मस्ट बी लेस दॅन 25 लाख. आता स्मॉल फायनान्स बँकमध्ये जे आहेत स्मॉल फायनान्स बँक जे आहेत त्यांना असं टार्गेट आहे की यांचे 50% जे लोन आहेत ते 50% लोन जे आहेत ते 25 लाखापेक्षा कमी अमाऊंटचे असले पाहिजेत. 50% लोन 25 लाख अमाऊंटच्या कमी असले पाहिजेत. म्हणजे मॅक्झिमम आता समजा स्मॉल फायनान्स बँक आहे त्यांनी 100 करोडाचं लोन द्यायचं ठरवलं, त्याच्यातले 50% 50 करोड जे आहेत ते 25 लाखापेक्षा कमी अमाऊंटचे लोन असले पाहिजेत. ओके, मॅक्झिमम लोन साईज टू अ सिंगल पर्सन. आता एक सिंगल पर्सन आहे बघा, मॅक्झिमम लोन साईज टू अ सिंगल पर्सन कॅन नॉट एक्सीड 10% ऑफ द टोटल कॅपिटल फंड. म्हणजे समजा बँकेचा टोटल कॅपिटल फंड आहे 100 करोड. आता स्मॉल फायनान्स बँक आहे एक, समजा AU स्मॉल फायनान्स बँक आहे, याच्याकडं अंबानी आले किंवा अदानी आले, याच्याकडे कोण आले, अदानी आले, आणि त्यांनी काय मागितलं, त्यांनी लोन मागितलं, तर बँक जी आहे स्मॉल फायनान्स बँक फक्त आणि फक्त 10%च त्या अंबानीला किंवा अदानीला देऊ शकते, याच्यापेक्षा जास्त नाही. आणि समजा ते जर का ग्रुपमध्ये आले, अदानी आले, अंबानी आले, टाटा आले, तर हे त्यांना 15% जास्त ते प्रोव्हाइड करू शकत नाही. म्हणजे 15 CR मॅक्झिमम ते प्रोव्हाइड करू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त प्रोव्हाइड करू शकत नाही. म्हणजे सिंगल एंटिटीला जर लोन दिलं तर 10% मॅक्झिमम 10% टोटल पोर्टफोलिओच्या, आणि जर का ग्रुपमध्ये दिलं तर 15%. ओके, ग्रुपमध्ये जर दिलं तर 15%. बरं, त्यानंतर इथं सांगितलं आपण की लेंडिंग ॲक्टिव्हिटी स्मॉल पेमेंट बँक करू शकत नाहीत, लेंडिंग ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करू शकत नाहीत.
त्यानंतर डिपॉझिटची लिमिट आहे, स्पेसिफाईड लिमिट नाही स्मॉल फायनान्स बँकच्या केसमध्ये. पेमेंट बँकमध्ये मॅक्सिमम 2 लाखची आहे. कार्ड जे आहेत ते इश्यू करू शकतात, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड स्मॉल फायनान्स बँक इश्यू करू शकतात. ज्या पेमेंट बँक आहेत त्या फक्त आणि फक्त डेबिट कार्डच इश्यू करू शकतात, त्या क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाहीत. ओके, क्रेडिट कार्ड म्हणजेच काय, इट इज अ काइंड ऑफ लोन. ओके, इट इज अ काइंड ऑफ लोन, त्यामुळे ते लेंडिंग ॲक्टिव्हिटी करू शकत नाहीत, म्हणून ते क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाही. जॉईंट व्हेंचर परमिटेड नाहीत आणि पेमेंट कुठल्या बँकमध्ये, स्मॉल फायनान्स बँकमध्ये आणि पेमेंट बँकमध्ये ते त्यांची सबसिडरी सेटअप करू शकत नाहीत. पेडअप कॅपिटल जे आहे ते स्मॉल फायनान्स बँकचं 200 करोडचं आहे आणि जे पेमेंट बँक आहे त्याचं 100 करोडाचं आहे. ओके, यांना जे कॅपिटल ॲडिक्युसी रेशो हा 15% मेंटेन करावा लागतो. सोबत त्यांना स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हा मेंटेन करावा लागतो. कॅश रिझर्व्ह रेशो हा सुद्धा मेंटेन करावा लागतो. सर नेमका आता एक SLR म्हणजे काय, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे काय, कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय, कॅपिटल ॲडिक्युसी रेशो म्हणजे काय, हे सर्व आपण बघणार आहोत. ओके, अपकमिंग लेक्चरमध्ये. यांना सुद्धा 15% आहे आणि स्मॉल पेमेंट बँकला सुद्धा 15% आहे. जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ते मॅक्झिमम 74% आहे. ऑटोमॅटिक रूट थ्रू 49% आहे. म्हणजे जर समजा त्यांच्या मनाने ते शेअर होल्डिंग घेत असतील तर त्यांना 49% मॅक्झिमम करू शकतात. जर त्यांना 74% जर का शेअर होल्डिंग एखाद्या एंटिटीमध्ये भारताच्या स्मॉल फायनान्स बँकमध्ये पाहिजे असेल फॉरेन एंटिटीला, तर त्यांना गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल लागते 49% जास्त शेअर होल्डिंग घ्यायची असेल तर. सेम आहे ते पेमेंट बँकच्या केसमध्ये सुद्धा. बरं, त्यानंतर ॲज सुन ॲज नेटवर्क बिकम 500 करोड त्यांना 3 महिन्याच्या आतमध्ये एखाद्या स्टॉक एक्सचेंजला लिस्टिंग करावं लागतं. कुठल्या बँकला, स्मॉल फायनान्स बँकला. इन केस ऑफ पेमेंट बँक त्यांना पण जशी त्यांची नेटवर्क 500 करोड बनल त्यावेळेला त्याच्यानंतर त्यांना विदिन 2 इयर्स त्यांना स्टॉक एक्सचेंजला काय करावं लागतं, लिस्टिंग करावी लागत असते. ओके, तर हे होतं बघा ऑल अबाउट स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक्स. ओके, आता आहे लोकल एरिया बँक. आता लोकल एरिया बँकचा कन्सेप्ट काय आहे बघा. लोकल एरिया बँक जे आहे त्या 3 डिस्ट्रिक्टला म्हणजे मर्यादित आहेत. म्हणजे याचा मेन पर्पज काय होता, लोकल एरिया बँक आणण्यामागचा मेन पर्पज जो होतो अगेन काय होता, फायनान्शियल इन्क्लुजन. कुठला, फायनान्शियल इन्क्लुजन. ओके, याच्या मागचा ज्या बँक आहेत लोकल एरिया बँक याचा पण पर्पज काय होता, फायनान्शियल इन्क्लुजन. याचं जे पेडअप कॅपिटल होतं ते 5 CR होतं. किती, 5 करोडचं होतं. कुठल्या, लोकल एरिया बँकचं. ओके, याचं इंट्रोडक्शन कधी झालं बघा, इंट्रोड्यूस बाय फायनान्स मिनिस्टर P. चिदंबरम. म्हणजे त्यावेळेचे जे काही फायनान्स मिनिस्टर होते 1996-97 मध्ये, त्यावेळेच्या फायनान्स मिनिस्टरनं हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला होता लोकल एरिया बँक. लोकल एरिया बँक म्हणजे काय, हा 3 डिस्ट्रिक्टला कनेक्ट असतात. या बँक 3 डिस्ट्रिक्टचा एरिया कव्हर करतात आणि त्या 3 डिस्ट्रिक्ट पुरत्या मर्यादित असतात. म्हणजे आता समजा बघा, एक बुलढाणा डिस्ट्रिक्ट आहे, इकडून वरतून जालना आहे आणि इकडून संभाजीनगर आहे, तर या 3 डिस्ट्रिक्ट पुरत्या मर्यादित आहेत. मग या 3 डिस्ट्रिक्ट फक्त आणि फक्त या कॅरी आउट करतील यांचं ऑपरेशन या 3 डिस्ट्रिक्टमध्येच, त्याच्यापेक्षा जास्त करू शकणार नाही. ओके, त्यानंतर जे या नॉन शेड्यूल बँक आहेत, कुठल्या, लोकल एरिया बँक जे आहेत ते नॉन शेड्यूल बँक आहेत. यांचं रजिस्ट्रेशन हे कंपनी 1956 अंतर्गत त्यांना रजिस्टर करण्यात आलेलं आहे. रेग्युलेशन जे आहे ते बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 अंतर्गत त्यांना रेग्युलेट केलं जातं. त्यासोबत त्यांना कॅपिटल ॲडिक्युसी रेशो जो आहे तो 9% मेंटेन करावा लागतो. किती, 9% कॅपिटल ॲडिक्युसी रेशो मेंटेन करावा लागतो. कुठल्या बँकला, लोकल एरिया बँकला. त्यानंतर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग यांना सुद्धा आहे. किती, 40% प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग यांना फुलफिल करावी लागते. किती टार्गेट आहे लोकल एरिया बँकला, तर 40% प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये द्यावे लागतात. त्यानंतर लोकल एरिया बँक सध्या ॲक्टिव्ह बँक जे आहेत ते कुठले आहेत, कोस्टल लोकल एरिया बँक. याचं विजयवाडा येथे हेडक्वार्टर आहे. कुठल्या, कोस्टल लोकल एरिया बँकचं. आणि दुसरी जी आहे कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक, याचं जे हेडक्वार्टर आहे हे जे आहे ते हैदराबादला आहे. ओके, याचं कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँकचं याचं हेडक्वार्टर आहे तेलंगणा, हैदराबाद. आणि कोस्टल लोकल एरिया बँक याचं हेडक्वार्टर जे आहे ते विजयवाडा येथे आहेत. ह्या सध्या ॲक्टिव्ह इंडियामध्ये लोकल एरिया बँक आहे. कुठल्या, कोस्टल लोकल एरिया बँक आणि कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक. 3 बँक होत्या अगोदर यातली एक बँक बंद पडलेली आहे. त्यातल्या आता 2च सध्या आहेत. कुठल्या, वर्किंग, कोस्टल लोकल एरिया बँक आणि कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक. तर हे होतं बघा आपलं कंप्लीट लेक्चर कशाबद्दल, पेमेंट बँक, स्मॉल फायनान्स बँक, लोकल एरिया बँक. ओके, लोकल एरिया बँकचा जास्त कन्सेप्ट काही डिफिकल्ट नाही आहे. तो 3 डिस्ट्रिक्ट पुरता मर्यादित आहे. फक्त आणि फक्त 3 डिस्ट्रिक्टमध्ये ते वर्किंग करते, तिथल्याच लोकांना सर्व करते. याचं पेडअप कॅपिटल जे आहे ते 5 CRचं होतं. हा जो कन्सेप्ट तो P. चिदंबरम हे जे फायनान्स मिनिस्टर होते 1996-97च्या बजेटमध्ये हा कन्सेप्ट आणला होता. त्यानंतर ह्या नॉन शेड्यूल बँक आहेत, कंपनीज ॲक्ट 1956 अंतर्गत रजिस्टर्ड आहेत. बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या अंतर्गत त्याला रेग्युलेट केलं जातं. 9% कॅपिटल ॲडिक्युसी रेशो यांना मेंटेन करावा लागतो.
40% यांची प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या मध्ये यांना टार्गेट असतं आणि सध्याच्या ॲक्टिव्ह ज्या बँक आहेत त्या दोन आहेत, कोस्टल लोकल एरिया बँक विजयवाडा इथे हेडक्वार्टर आहे आणि कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक याचं जे हेडक्वार्टर आहे ते तेलंगणा हैदराबाद इथे आहे. ओके, आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असावं. एकदम व्यवस्थित लेक्चर घेतलेलं आहे, एकदम प्रॉपर कन्सेप्ट सांगितले आहेत. जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता, मला डायरेक्टली कॉल मेसेज करू शकता. जर समजा तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. जे मित्रमैत्रिणी तुमचे असतील अभ्यास करत असतील तर त्यांना हे शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. ओके, तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चर पण तुम्हाला लवकरच मिळून जाईल. आता एक दिवस मध्ये गॅप आहे, आम्हाला सुट्टी आहे, तर त्यामध्ये मी काय करेल, चांगलं युटिलाइज करेल आणि 2-3 लेक्चर रेकॉर्ड करून ठेवेल आणि ते लेक्चर तुम्हाला 1-2 दिवसाच्या गॅपनं मिळून जातील. ओके, तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय अँड टेक केअर.